तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी। आता तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे सुद्धा राज्य सरकारमार्फत दिले जाणार आहे। हे आता 3000 रुपये भाऊबीज भेट म्हणून राज्य सरकारमार्फत दिले जाणार आहे। याची तारीख सुद्धा राज्य सरकारमार्फत डिक्लेअर करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला हे पैसे 10 ऑक्टोबर पूर्वी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। आता 10 ऑक्टोबरला 7 ते 8 दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे या 7 ते 8 दिवसामध्ये हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारमार्फत देण्यात आलेली आहे। आचारसंहितापूर्वी हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतील, कारण की 10 ऑक्टोबरच्या नंतर मात्र आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितानंतर राज्य सरकार कोणतेही पैसे हे जमा करू शकत नाही आणि त्यामुळेच हे पैसे तुम्हाला 10 ऑक्टोबर पूर्वीच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। भाऊबीज भेट म्हणून हे पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे थेट त्यांच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे। त्याचबरोबर या अगोदर जे मागील 3 हप्ते राहिलेले होते महिलांच्या खात्यामधले, ते सुद्धा राज्य सरकारने जमा केलेले आहेत। ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही, 1-2 दिवसामध्ये ते सुद्धा जमा होतील। त्याचबरोबर ज्या महिलांना या अगोदर 3000 रुपये जमा झालेले होते, अशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने 1500 रुपये जमा केलेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत निवडणूक पूर्वी लाखो भगिनींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जात आहे। या अगोदर आपण बघितलं की 4500 रुपये 3 हप्त्यांचे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। आता 2 महिन्यांचे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे 3000 रुपये असे एकूण आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये बघितलं तर 7500 रुपये जमा होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।